आता पाहणार टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। देशातील 8 कोटी कर्मचाऱ्यांना आता यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढता येणार। ईपीएफओ 3.0 या नव्या सुधारित प्रणालीची मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडून घोषणा। सुविधेची यशस्वी चाचणी झाल्याची ही माहिती। सेवा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुली होणार। गारगाई धरण प्रकल्पाचं काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार। प्रकल्पासाठी 657 हेक्टर जमीन संपादित। केंद्र आणि राज्याच्या आवश्यक परवानग्या जुलैपर्यंत मिळण्याची अपेक्षा। तर बाधित 4 गावांचं पुनर्वसन बाडा तालुक्यात होणार। आषाढी वारीसाठी लाखो भाविकांचं स्वागत करण्यासाठी पंढरपूर रेल्वे स्थानक सज्ज। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुमारे 40 कोटी रुपयांचा निधी खर्चून स्थानकाचा कायापालट। आधुनिक सुविधा, प्रशस्त प्रवेशद्वार आणि प्रवाशांसाठी विविध सोयींमुळे स्थानकाला नवं रूप। अन्न औषध प्रशासन परभणी विभागाकडून विविध ठिकाणी छापे। एफडीएकडून 2 ठिकाणी छापे टाकत 3,47,000चा टोस्ट आणि तेलाचा साठा जप्त। जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती। नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 537 रहिवाशांना हक्काच्या घराचा ताबा। वर्षानुवर्ष अत्यंत चिंचोळ्या जागेत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आता 500 चौरस फुटाचं प्रशस्त 2 BHK घर पूर्णपणे मोफत मिळणार। एकीकडे देशभरात कॉकरोच जनता पार्टीची हवा असतानाच दुसरीकडे परळीतील झुरुळे गोपीनाथ हे मंदिर चर्चेत। मोठ्या प्रमाणात झुरळांचा या ठिकाणी वास। स्वतः गोपिका या मंदिरात झुरळाच्या रूपात वास्तव्य करतात अशी आख्यायिका। तर विष्णूचे अवतार असलेले भगवान कृष्ण यांनी गोपिकांना वर दिला म्हणून इथल्या झुरळांना महत्त्व। सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गारडी इथे अभिनेता जॅकी श्रॉफच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून ट्री आर्मी उपक्रम सुरू। वृक्षारोपण सोहळ्यासाठी जॅकी श्रॉफ बैलगाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले। सावंतवाडी नगरपालिकेचा स्वच्छतेसाठी नवा उपक्रम। क्रश बॉटल मशीनमध्ये प्लास्टिक बॉटल टाकणाऱ्याला एक चॉकलेट गिफ्ट मिळणार। शहरात 2 बॉटल क्रश मशीन बसवल्या। शहरात ठिकठिकाणी 5 रुपयाच्या कॉईनवर कापडी पिशवी देणारी वेंडिंग मशीनही बसवणार। 20 ते 25 लाख खर्चून कुठे प्लास्टिक न फेकणारं शहर ही ओळख निर्माण करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न। आता पाहणार टॉप 9 बातम्या पावसासंदर्भातल्या। मान्सून केरळमध्ये दाखल। भारतीय हवामान विभागानं दिली माहिती। हवामान विभागाचा केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाचा अंदाज। मात्र तापमानात चढउतार होणार। उकाड्याचा त्रास कायम राहण्याचा अंदाज। बुधवारी ब्रह्मपुरीत राज्यातील सर्वाधिक 44°C तापमानाची नोंद। लातूर जिल्ह्यातील उदगीर भागात मान्सूनपूर्व पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। गेल्या 3 दिवसापासून संध्याकाळी दररोज पावसाची हजेरी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान। आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसान झालेल्यांना तातडीनं भरीव मदत करण्याचे दिले आदेश। सोलापूरमधील करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा। करंजेत महावितरणचे 5 विजेचे खांब कोसळले। सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील कसारा गावात तीव्र पाणी टंचाई। 40,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा करणारा बंधारा कोरडा। मोखवणे कसारा ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच पाणी पुरवठा न झाल्यानं महिलांची पाण्यासाठी भटकंती। माजलगाव धरणात केवळ 22% पाणीसाठा शिल्लक। धरणातून 2 मोठ्या शहरांसह अनेक गावं, वाड्या, वस्त्यांना पाणी पुरवठा। गेल्या 1 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात धरणाची पाणी पातळी खालावल्यानं ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ। जळगावच्या शेळगाव बॅरेजमध्ये गेल्या पावसाळ्यामुळे 70% जलसाठा। तापी, मोर आणि वाघोर नद्यांमध्ये मुबलक पाणी। यामुळे परिसरातील भूजल पातळी कायम असून उन्हाळ्यात नद्यांचं सौंदर्य खुललं। आगामी पावसाळ्यात 100% जलसाठा करण्याचं प्रशासनाचं नियोजन।